आता तुमच्याकडे होत आहे का माहीत नाही, पण आमच्याकडे सिलेंडरमध्ये स्कॅम होत आहे. कसं आहे, आपण सिलेंडरचं समजा आता मी माझे सिलेंडर घेतल्यावर नंबर लावते 21 दिवसानं. तर काय होत आहे ना, जेव्हा मी नंबर लावायला गेली ना, तर ऑलरेडी माझ्या नावाने कोणीतरी सिलेंडर घेतलं पण होतं. मग मी आणि मेसेज मी बघितला नाही, म्हणजे आम्हाला मेसेज आला का सिलेंडर घेतलं. पण जेव्हा नंतर मेसेज बघितला यांनी की सिलेंडर तर घरी आलंच नाही, मग रिसिव्ह कोणी केलं, तर आमच्या घरी आलंच नाही. ते सिलेंडर बाहेरच्या बाहेर कोणीतरी आमच्या नावाने घेऊन घेतलं. मग आम्ही ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये कंप्लेंट केली आणि त्यांना सांगितले की आम्ही ऑनलाईन सिलेंडरचं पेमेंट कधीच करत नाही, घरी सिलेंडर आल्यावर कॅशचंच पेमेंट करतो. तर मग तिथं कंप्लेंट केली आणि त्यांना म्हटलं, जर आमचं सिलेंडर आम्हाला 2 दिवसात भेटलं ना, तर तुमची कंप्लेंट करेन म्हटलं आम्ही. कारण का तुम्ही बिना परमिशनचे आमच्या OTP न येता सिलेंडर दुसऱ्याला देताच कसे? तर असा प्रॉब्लेम सिलेंडरचा बऱ्याच ठिकाणी होत्या. तुमच्यासोबत होत असेल असं आणि तुम्हाला जर मेसेज आला असेल तर तुम्ही लगेच जा. म्हणजे जेव्हा आपल्या सिलेंडरचा असा मेसेज येतो घेतलं म्हणून, तुम्ही लगेच ऑफिसमध्ये जा, तुमचं काम लवकर होते. आता 2 दिवस झाले कंप्लेंट करून माझं सिलेंडर अजून नाही आलं आहे. तर ते म्हणाले मी पाठवतो म्हणून, लवकरच पाठवतो तुमचं सिलेंडर. असे बरेच जण फ्रॉड करत आहेत. तिथले ते लोक पण म्हणाले तुम्हाला जेव्हाही मेसेज येते म्हणे, तर तुम्ही लगेच त्या टाईमला घेऊन जायचं. त्यामुळं सिलेंडरचा मेसेज आला तर लगेच चेक करत जा. असं तुमच्यासोबत झालं तर तुम्ही ऑफिसला जाऊन कंप्लेंट करा. म्हणजे तुमचं सिलेंडर नाही ते तुम्हाला वेळेवर भेटणार नाही. त्याच्यामुळं आताच सांगतो, असं होत असेल तर कंप्लेंट करा, तुम्हाला तुमचं सिलेंडर भेटून जाणार. आता मला 2 दिवस झाले, तो म्हणाला उद्यापर्यंत येईल. तर बघू, उद्यापर्यंत वाट जर पाहते ना, तर अजून जावं लागेल.